उस्माननगरमधील पहिल्या महिला पत्रकार रंजना घोरबांडे यांचा समता विद्यालयात गौरव. समता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दर्पण दिनानिमित्त आयोजित पत्रकार गौरव सोहळ्यात उस्माननगर येथील पहिल्या महिला पत्रकार रंजना घोरबांडे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. दिनांक 17 जानेवारी रोजी हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समता विद्यालयाचे मुख्याध्यापक गणेश सोनवणे हे होते. यावेळी उस्माननगर विभाग ग्रामीण मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश लोखंडे, उपाध्यक्ष माणिक भिसे, कोषाध्यक्ष लक्ष्मण कांबळे, माजी अध्यक्ष देवीदास डांगे, संपादक बाजीराव पाटील, सूर्यकांत माली पाटील, अमजद पठाण, MS26 नांदेड न्यूज चॅनलचे संपादक लक्ष्मण भिसे, जनतेच्या आवाजाच्या पत्रकार रंजना घोरबांड यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वती प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यानंतर पत्रकार बंधू भगिनींचा शाल, पुष्पहार व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आलाय. यावेळी रंजना घोरबांडे यांचा विशेष सत्कार करताना उपस्थितांनी त्यांच्या पत्रकारितेतील कार्याचा गौरव केला. अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक गणेश सोनवणे यांनी पत्रकारितेचे समाजातील महत्त्व अधोरेखित करत सकारात्मक व जबाबदार पत्रकारिता अधिक बळकट होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश लोखंडे, देवीदास डांगे व सूर्यकांत माली पाटील यांनीही मनोगत व्यक्त करत पत्रकारितेच्या माध्यमातून समाजहितासाठी कार्य करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार संघाचे सहसचिव व समता विद्यालयाचे पर्यवेक्षक कलाध्यापक राजीव आंबेकर यांनी केले. त्यांनी समता विद्यालयाच्या वतीने सर्व पत्रकारांचे आभार मानले. या कार्यक्रमास विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यालय प्रशासनाने विशेष परिश्रम घेतले. हे दोघंही फार कला करायची, आम्हाला फार मजा यायची. आणि उपस्थित माझे सर्व सहकारी मित्र, विद्यार्थी मित्रांनो, आज आपण दर्पण दिनानिमित्त एकत्र जमलो. दर्पण हे एक मराठीतलं पहिलं वर्तमानपत्र आहे आणि ते बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरुवात केली. वर्तमानपत्र सुरू केलं आणि ते जवळपास 7-8 वर्ष चाललं आणि म्हणून आज आपण दर्पण दिन हा साजरा करतो. आज आपण जर पाहिलं तर सोशल मीडिया एवढ्या प्रमाणात ॲक्टिव्ह आहे, जसं की व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे. त्या माध्यमातून आपल्याला लवकर बातमी पोहोचते, पण तो काळ वेगळा होता. त्या काळामध्ये बातमी पोहोचवणं एवढं सोपं नव्हतं. आज जेवढं सोपं झालंय, आज एका सेकंदामध्ये बातमी जाते, तसा तो काळ नव्हता. त्या काळामध्ये बाळशास्त्री जांभेकरांनी हे लोक जागृतीचं काम केलेलं आहे आणि तेच काम इथे असणारे, आज आपल्या सोबत असणारे पत्रकार सर्व करत असतात. इथे लाठीजी जे व्यासपीठावर बसलेले आहेत ते सर्व मी बऱ्याच जणांना ओळखतो. जवळपास अनेक वर्षापासून मी त्यांच्या संपर्कात आहे. मी बऱ्याचदा बातम्या वाचतो आणि त्यावेळेस मला असं जाणवतं की लोखंडे सरांनी सांगितल्याप्रमाणे एक सकारात्मकता त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. मोदी साहेबांनी सांगितल्यामुळे सकारात्मकताकडून सार्थकतेकडे असं त्यांचं असतं. कधीही ऑड बातमी त्यांनी कुठल्याही वर्तमानपत्रात टाकली. आता डांगे सरना बोलता बोलता म्हणले की लोखंडे सर कधी म्हणजे विरोधातली बातमी टाकतच नाही, चांगली बातमीच टाकतात. त्यांना दुसरं विरोधातली बातमी टाकणं त्यांना आवडतच नाही. आणि हे मी जाणवलं, मला इतक्या वर्षात कधी अशी बातमी टाकली नाही. आणि खरंच असते ना, ते बातमीद्वारे काय जनजागृती करायची असते. लोक माणसामध्ये काहीतरी त्याचा परिणाम होत असते. जी बातमी छापली ती बातमी लोक वाचतात, ते खरं समजतात आणि त्याचे परिणाम जनमानसावर होत असतात. एखाद्या चांगल्या पदावर जर व्यक्ती असेल आणि जर एखादी चूक त्याच्याकडून घडली आणि ती बातमी जर वर्तमानपत्रात आली असं गृहीत धरू, तर काय होईल? जो सामान्य माणूस आहे, जो त्याला आदर्श मानतो, जो त्याला प्रेरणा स्रोत असतो, त्याला
त्याच्या मनात निराशा निर्माण होऊ शकते. निराशा निर्माण झाल्यामुळे त्याच्या कृतीवर परिणाम होऊ शकते. त्यामुळे अशा बातम्या टाळलेल्याच बऱ्या असतात. आणि हे नेहमी चांगल्या बातम्या दाखवणं आणि समाजामध्ये प्रचार प्रसार करणे, जनजागृती करणे, लोकांचा सकारात्मकतेकडे कशी झुकाव होईल यासाठी प्रयत्न, या सर्व इथे मंचावर उपस्थित असणारे, व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व पत्रकार बंधू भगिनी सतत सातत्याने करत असतात. त्याबद्दल मला त्यांचं खूप अभिनंदन करावं असं वाटते. या कार्यक्रमाला इथे सर्वजण उपस्थित आहात. माझ्या प्रतिसादाला होऊ देऊन आमंत्रणाला सर्वांनी स्वीकारून इथे सर्व उपस्थित झालात, आम्हाला मार्गदर्शन केलं आणि यांचा सत्कार करणं हा अपरिहार्य आहे. हे एवढं चांगलं काम करत असतात आणि जर शाबासकीची थाप देणं एवढं मी मोठा नाहीये, पण कुठेतरी त्यांना असं वाटलं पाहिजे की आपण चांगलं काम करत असताना अजून प्रोत्साहन मिळावं असं कोणालाही वाटतं. त्या दृष्टिकोनातून त्यांचा सत्कार करणं हे अपेक्षितच होतं आणि करायलाच पाहिजे. प्रत्येकाने करायलाच पाहिजे, प्रत्येक समाज घटकाने केला पाहिजे. आणि त्या प्रति त्यांनी माझ्या आमंत्रणाला प्रतिसाद देऊन इथं सर्वजण उपस्थित राहिलेले आहेत, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.